1 मेची होती सुट्टी सगळ्यांना. मग ठरलं जायचं अलिबागला. रात्री 11ला प्लॅन केला. 1 पर्यंत सगळी रूमवर आली पोरं. मग निघलो आम्ही अलिबागला जायला. जुन्या मुंबई पुणे रोड आहेत त्याहून आम्ही निघलो. मग लोणावळ्याच्या अगोदर थोडंसं थांबलो आम्ही. तिथून ट्रिपचा प्लॅन करूया म्हणलं पुढचं कसं जायचं. आता निघलेलं तर खूप रात्री. मग तिथं प्लॅन केला कसं कसं जायचं वगैरे. मग निघलो तिथून. खोपोलीतून पुढं गेलो. खोपोलीतून जाताना खूप थंडी वाजली खोपोलीच्या अलीकडे. त्यानंतर मग खोपोलीमध्ये आम्हाला अंडा भुर्जीचा स्टॉल दिसला ओपन रात्रीचा 2-2:30ला. 3 वाजले असतील 3. तर तिथं खाल्ले मग सगळ्यांनी अंडा भुर्जी, कारण खूप भूक लागलेली सगळ्यांना. मग त्यानंतर तिथलं आटपून निघलो पुढच्या प्रवासाला. मग आली भुर्जीची गुंगी. मग सगळे एका दुकानाच्या पार्किंगच्या समोर टाकलं सगळ्यांना. तसंच तर कोण गाडी कोण खाली. मग सकाळी लवकर उठलो, फ्रेश झालो आणि पुढचा प्रवास चालू केला. मग थोडंसं चहा वगैरे नाश्ता करूया म्हटलं. नाश्ता वगैरे करून मग कंटिन्यू केला पुढचा प्रवास. कपडे बदलून तिकडे तरी जाऊया की चल. ए अरे थांबा रे, अजून एक काल बीच बघूया. ओके ब्रो. ए अरे सूरज कसं वाटतंय सांग जरा वाईट जरा. कशाबद्दल? आज त्याचे कॅमेरा द्यायचं नव्हतं. सांग की जरा वाईट काय तर वाटतंय आज आम्ही आहे. नाही ती सांगू नकोस. काय सांग माहितीये का, रात्री कसं ठरलं आपलं यात, कशी रात्र घालवली ती सांग. ते जरा अचानक ठरलं. सांग भावा सांग. तर मी साधारणपणे 10:30च्या वाजता स्वप्नेला कॉल केला. असंच चेष्टवारी कॉल केला आणि तो म्हणाला सूरज चेष्टेत मी इथं आता चेष्ट सूरजाला अलिबाग पुणे आळंदी तू आली. मीच दिसणार झालोय ऋषा. तू कुठे दिसणार यात भावा? मी दिसतोय मला तू इथलं. हा दिसतीस. चल बघ बरं तू दिसतीस काय? हा दिसते मी दिसतो. थोडं उजेड आहे इथं जास्त. असं राहायचं. स्टार्ट झालंय? हा स्टार्ट झाले. हॅलो गुड मॉर्निंग. झालं झोप आता. झालं. आज आम्ही अलिबागच्या बीच वरती आलेलो आहे. हे तुम्ही पाहू शकता बीच. हे आमचे मित्र स्वप्नील राऊत. काय बोलू इच्छिता का? थांब की आता मी अलिबाग बीच वर आलोय आणि इथं आपल्यावर आहे ते मॉडेल टायगर श्रॉफ, मिनी टायगर श्रॉफ ह्याचे आपले सांगलीचे. 2 मिनिटांनंतर भेटू. सध्या फोटो काढण्यात व्यस्त आहे. फोटो काढण्यात व्यस्त आहे. बच्चा फोटो शूट. केवढं चालू होती? चालू झाले. थांब. अरे बघ की बस सरीत जायचंय तिकडं. तसं नसते बाबा. पीप करला नाही. परत आकाशला फोन केला. मग आकाश अजून की अरे असं करते तुम्ही चालू व्हिडिओतल्या का? माणसं काय म्हणतील, व्ह्युअर्स काय म्हणतील सांग आपल्याला. म्हणतील लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. ए आपली गरीब परिस्थिती सांग. गॉगल नाही पोरांच्याकडे. गॉगल नाही. गॉगल हाय. खायला वडापाव. हे कुठं घेऊन निघालाय? खायला वडापाव 6 जणांच्या 3 गॉगल आणलेला आहेत. फोटो सगळ्यांचा जर बघितला तुम्ही नीट तर सगळ्यांकडे तेच गॉगल दिसते. तुम्हाला सांगतो एक दरिद्री आहेत. एक पाहिजे. तुम्हाला सांगतो 3 गाड्या, 3 बॅग, 3 गॉगल, सापूर. नशीब लग्न 6 करतात का 3 करतात.
करण्यासारखं बीचच वाटतं ना. बीचवरची रेती वेगळी असते बाबा. मग काय गणपतीपुळ्याची वगैरे बघितलास ना. होय. का बॉडी केल्या का तिचे कपडे काढायला आले ती. अरे ते स्वप्न्या. आता हे अलिबागच्या बीचवरून आम्ही बाहेर निघत आहे. तर तुम्ही बघत आहे की हे आमचे कलिग्स मित्र गाडीवरून बीचवरून चालवत आहेत. आत्ताच बीचमधनं गाडी बाहेर काढायची चाललेली आहे. काय यांना सांगितलेलं काय कळतच नाही बा. हसत खेळत चालले. एवढा एन्जॉयमेंट झालाच पाहिजे. कुत्रा पुढं एन्जॉयमेंट चाललंय. ओके, आम्ही आता या बीचमधून बाहेर निघत आहे. इकडे अलिबागकडे यायचा प्लॅन केला तर इथे राहण्यासाठी पण खूप ठिकाणे आहेत. तुम्ही बघू शकता ड्यू ड्रॉप रिस्ट्रेट आणि बरेच ठिकाणे आहेत. इथे खाण्यासाठी पण भरपूर गोष्टी आहेत ज्या की तुम्ही इथे आस्वाद घेऊ शकता. मासे वगैरे. आणि जर तुम्ही नॉनव्हेज जरी खात नसाल तरी ते व्हेजसाठी पण पर्याय दिसते असतील. ह्याच्यावरती नंबर आहेत जे की इंडिया महाराष्ट्राचे आहेत. हे माझ्या मते तरी मासे वगैरे पकडण्यासाठी उपयोगात होत असतील. आणि इथे यांचा प्लांट दिसत आहे तुम्हाला जे की माशांचा बाजार भरत असेल इथे किंवा ह्याचं वैयक्तिक खायला थांबलेलं आहे. नाश्त्याचं ठरलेलं आहे ढोकळा. ढोकळा तू काय तुझं नाही. ढोकळा प्रसाद आता आमचा पावासारखा मित्र पाव खाणार. दोनच घेतलं ना आता काय तर पुढचा बे बरं काय लागलेला माणूस बघा. हे आमचे गोप्रोचे मालक. त्यांना रस्ता सापडला झाली ती. घाल 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 यात घाल. त्या ट्रकवाल्याला कोकणामधले रोड पाहू शकता की काही ठिकाणी थोडेफार खडतर आहेत पण काही ठिकाणी असे बघण्यासारखे रोड. झाडांसाठी किती काळजी घेतलेली आहे पाहू शकता तुम्ही. की त्यांना मस्तपणे असे बॉर्डर करून सजवलेलं आहे. त्यांना दररोज पाणी पण देत असतील इथे. तर अशा आपल्या इकडे पण झाडे असायला पाहिजे. ठीक आहे, तर चला आपला प्रवास चालूच आहे. जोर नाही मारायचे. 1 2 3. अरे लांब करके